ही जर एवढी लोक बसली तर. पण मी बघतोय ही लोक एक इकडे तोंड करते, एक इकडे तोंड करते. ह्या गावामध्ये ग्रुपमध्ये आम्ही थाट मारून सांगतोय तिकडे गेलो म्हणजे कुठला आहे ऋतू म्हणजे खानापूरचा. कुठला आहे? खानापूरचा. एकावरनं माझ्यावरनं खानापूर तालुक्याच्या सगळ्यांना समजते की खानापूर तालुका कसा असेल. कसं समजते? माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं, त्यांच्या चार चौघातनं कसा राहतोय मी, चार चौघामध्ये कसा माणुसकीन बोलतोय मी, त्याच्यावरती त्यांना समजते की हे मुलगा खानापूर तालुक्याचे आहे. मग हा खानापूर तालुका किती चांगला असेल असं वाटते. किती पर्सेंट सगळ्या आमच्या या खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आहे फॉरेस्ट म्हणजे जंगल आहे. पूर्ण जंगल आमच्या खानापूर तालुक्यात. जर आमचं प्रेम जर या झाडांवरती नसलं असतं, आमचं प्रेम या प्राण्यांवरती नसलं असतं तर हे जंगल असं राहिलं असतं काय? आहे ना. आणि हेच जाणीव करून देण्यासाठी आम्ही सरकारला सुद्धा सांगितलं की जे जंगलामध्ये आहेत त्यांना रस्ते करून द्या, सगळं करून द्या म्हणून. आणि त्यांच्यासाठी आम्ही कर्नाटक राज्यापर्यंत म्हणून आम्ही पोहोचवलं. रातोरात जो वन विभागाचा जो मिनिस्टर आहे तो सुद्धा तिथं आला. आणि तिथं आल्यानंतर सुद्धा यातलेच काही नेते काय सांगतात माहितीये का? तुम्ही म्हणजे अधिवेशनला गेला तर तुम्हाला धरून म्हणजे झेलात टाकतात, तुम्ही जाऊ नका शिकून. पण यातलेच काही हे कार्यकर्ते काही पुढारी आहेत की हेच म्हणतात की तुम्ही जाऊ नका, तुम्ही हक्कासाठी उभे राहू नका, नाहीतर गोविंद पाटील सांगतोय पुढे जाऊन थांबणार आहे तो आणि नंतर तुम्हाला पुढे करून पाठीमागे येणार म्हणे आणि तुम्हाला घेऊन जाऊन झेलात टाकणार. अहो तुमचे हक्क मागण्यासाठी तुम्हाला जेलात घालायला कुणाला परमिशन दिलेलं आहे? ज्या माणसाला तुम्ही सरकार तुम्ही चालवताय तुम्हाला आज मध्ये जेलात घालण्याची कोणाची हिंमत होईल? 4-5 जण आला तर घालतील. तुमची प्रत्येक गावची सगळी संघटना जर येऊन बसली तर कोणी हे करेल का सांगा बघू? कोणी करणार आहे का? नाही करणार. सगळंच काही तुम्ही हे विचार करू नका आमदारला या खासदारला किंवा मुख्यमंत्र्यांना कुणाला तरी मी मतदान घातलो म्हणजे तो माझ्या पाठीशी राहील असं नाहीये. जेव्हा माझ्यासारखा त्याच्याकडे जाईल ना, माझ्याकडे हजाराची संख्या आहे म्हणणार आणि तुम्हाला सोडणार आणि माझ्याकडे येणार गोविंद सांग काय करू मी म्हणून पाठीमागणे माझ्याकडनं माझ्या सपोर्ट लावून थांबणार. ही नेत्यांची जात आहे. आणि यासाठी म्हणून जर तुम्हाला स्वतःच्या तुम्हाला याच्यासाठी जर संरक्षणासाठी स्वतःच्या काहीतरी याच्यासाठी राहायचं असेल तर तुम्ही स्वतः उभं राहायला पाहिजे. स्वतः लढावर असेल, चांगल्या माणसाला मदत करा, चांगल्या माणसाच्या सपोर्टला राहा आणि त्याच्याकडून तुम्हाला जे भेटणार ते जीवनात कुठंही भेटणार नाही. हे जेवढे वारकरी आहेत तुमच्या वारकऱ्यांना माहिती आहे श्री संत तुकोबा महाराज, तुकाराम महाराज नाही तुकोबा महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, ठीक आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती होती, संपत्ती होती का नाही? कुठं नेऊन सोडली त्यांनी पाण्यात? कुठल्या नदीत? नाही सोडला ना, नेऊन सोडला का नाही? घरदार सगळं सोडला, नको म्हटला, काहीच नको मला, काही नको म्हटला. आज तो देव म्हणून मानतोय. काय करतोय? आज तो देव म्हणून आहे. माणसाने आला आणि बस गेला, जीवनामधनं गेला आणि नंतर बरं झालं राक्षस गेला म्हणून राक्षसांची कोणी पूजा करते, कोणी आठवण काढते? कुठं काढते आठवण राक्षसांची? जेव्हा जेव्हा काहीतरी अन्याय होतात की तेव्हा रावणासारखा आहे बघतो असं म्हणते. पण हे असं तेव्हा तिची आठवण येते. मग चुकीच्या जागेवरती आपली ओळख यायची नाही, चांगल्या जागेवरती आपली ओळख यायची. जसं आज तुम्ही इथं बोटाचं पूजन करला, गांधीजींचं पूजा करला त्यांची का? त्यांनी पण त्या याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सामील होते, त्यासाठी तुम्ही करला. आज बऱ्याच जणांचे बरेच थोर मान याचे येतात. आपले भगतसिंगजी असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे असो किंवा आपले मंगल पांडे असो, संगोळी रायनाजी असो, बऱ्याच जणांची नावं त्यांचे फोटो घालून पूजन करतात. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतात. का करतात? तर त्यांनी सांभाळले, हे स्वतःचे एक राज्य त्यांनी ठेवून गेले आणि हिंदू धर्माचा हे संस्थापक म्हणून त्यांनी नाव एक करून गेला. कोण? श्री छत्रपती शिवाजी महाराज. पहिला देवांनी लढले, नंतर साधू संतांनी, त्याच्यानंतर हे राजे महाराजे, त्याच्यानंतर एक क्रांतिकारी आणि आता देशाला सांभाळायचं काम कुणाचं आहे? आमचं आहे. पण आम्ही काय करतोय? इलेक्शन आलं म्हणजे कुठल्या तरी सभा ठेवतात, तिथं जाऊन आम्ही जातोय, तिथं सगळे जातात, मला माहिती आहे. पण मी कधी एखादी तुमच्या भल्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवलं, तुम्ही मंदिर बांधायला फक्त पैसे द्या गावाला आणि तुम्ही जावा, तुमचं काम होते.
ठीक आहे, मंदिर बांधायला पैसे द्यायला, ऐका माझं नीट लक्ष देऊन, परत एक एक साडी दिल्याने की बस झालं, परत एक एक मिक्सर दिल्याने बस झालं, एक एक कुकर वाटल्याने बस झालं, एवढं आम्हाला बस, आणि 500 रुपयाने काहीतरी पिऊ दिल्याने की बस झालं. 5 वर्ष तुमच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते राज करा, आम्ही मराठी लोक काही पण करतो. आणि एखादा मराठी माणसावरती कुणीतरी एखादा पोलिसांनी फोन करला का नाही, ताबडतोब ते मला पोलिसांनी फोन करले आणि त्या याच्यामध्ये गेले ना पोलीस स्टेशनला, कापडी का बाबांनो, स्वतःच राज्य बनवून येतं, स्वतः एवढं हे करून तुम्ही शेतकऱ्यांनी लढवून या देशाला वाचून आम्ही एक पोलीस स्टेशन तुम्ही तुमच्यासाठी बनवलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही घाबरताय, तिथं जाऊन. आणि माझ्यासारखा मी येतो म्हटलं तर तुम्ही तिथं येत नाही, का येत नाही? भुतूर घालतात म्हणे, आतमध्ये मारतात म्हणे. असं जर झालं तुमचं तर कसं? 4 कन्नडची लोक आली, सरळ घुसतात आणि सरळ येन रे साहेब रे येन, सगळं सरळ दादा बोलतात ते. आणि तुम्ही हे त्या नेत्यास फोन करेगा बघा, त्या नेत्यास फोन करेगा बघा, एका नेत्यास फोन करल्याने की त्यांच्यात पूर्ण दुसऱ्यांचा नेत्यास फोन करतोय. आणि दोघं पण भाऊ भाऊ आहेत. मी काय सांगितलं की गावाची बघा, एक जे गाव आहे आपलं, गावाची ओळख बाहेर अशी दाखवा की त्या गावाबद्दल कुणी बोट करून दाखवायचं नाही. जर तुम्ही स्वतःच्या भावासाठी लढला तर ते तुमचं घर टिकते. कुठलं घर? तुमचं घर टिकणार. भावासाठी लढला तर घर टिकणार, आणि गावासाठी लढला तर गाव टिकणार. असंच जर प्रत्येक गावाने मिळून तालुक्याला साठी लढले तर तालुका टिकणार. नाहीतर का नाही तुम्ही हे आम्ही गळ टाकतोय की नदीमध्ये जाऊन गळ टाकतोय, गळाला लावतोय गांडूळ टाकतोय. त्यांना काय वाटतंय की बाबा मांसाहारी आज आहे जेवण, आज आम्हाला मांसाहारी जेवण करायला त्यांनी, हे कधी भेटत नाही आम्हाला पाण्यामध्ये. हे कुठले तरी ह्या दुसऱ्या याच्यामध्ये धर्तीवरनं कोणतरी देवच आम्हाला द्यायला येतात ते. पण फसतोय कोण? तोच मासा फसतोय ना. ही पद्धत आमच्या या खानापूर तालुक्यात लागलेली आहे. जेव्हा इलेक्शनला पैसे जेव्हा येतात ना, तेव्हा हे शेतकरी आपली संघटना करत नाहीत, गावामध्ये करतात कोण? पुढारी करतात. आणि जेव्हा येतात एक एक पुढारी 13 करोड 7 करोड मला एवढे दिलेच तर माझे एवढे लोक आहेत बघ. आणि याच्यामध्ये शेतकरी हे आमचा तो लई भारी आहे, तो आमचा एवढा माणूस म्हटला माणूस, आणि त्याच्यासाठीच म्हणून आम्ही जीव बी दिवस तयार आहे. सांग का ते आम्ही कधी बी येतो मी करतो. हे कुणासाठी आहे काय सांगायला मी तुम्हाला? कधी तुमच्या शेतकरी विचार करण्याची की बाबा आम्ही शेतकरी आहे नाही, बाबा आम्ही शेतकरी नाही, आम्ही एवढे शेतकरी आहे नाही, एवढे आम्ही शेतकरी आहे. आमच्या प्रत्येक गावातल्या तालुक्याच्या संघटना होती म्हणून नाही, हे तुम्हाला गोळा करणार माझी तंबी म्हणून. ते कोणी 13 करोड, कोणी रात्रीचे पैसे वाटायला जातात बघा, ते रात्रीचं बॅगा टाकताना खालती नाही सांगतो तुम्हाला, खाली बॅगा टाका गाडीतनं. ऐका जरा ऐका, शांत राहा. खाली गाडीतनं बॅगा टाकले, त्या बॅगा गोळा करून घेतले. बॅगा गोळा करून घेतल्यानंतर त्यांची मुलं परदेशात जाऊन त्यांच्याकडे 100 एकर 200 एकर 300 एकर 500 एकर अशा जमिनी आहे त्यांच्याकडे. त्यांची पोरं जाऊन बाहेर, त्यांची पोरं तुमच्या नादात दिसतात का बघा? नाहीत. आणि ही तुमची पोरं त्या नेत्यांकडनं जाऊन त्या याच्यावरती नाल्यांवरती बसवून दारवा पिवून पार्ट्या करून त्याच्या जेवणात जाऊन, का आम्ही का भिकारी आहे काय? शेतकरी म्हणजे एवढा भिकारी झालाय काय? मग ते पैसे ज्या कार्यकर्त्यांनी जेव्हा जे आता मधुमक्कीचे जे मध आहे की त्यांची मास्क जशी राहतात तशी इलेक्शन आलं म्हणजे जे फिरतात की कार्यकर्ते पुढारी आमच्या नेत्याला मत हे करा, मग तो नेता जो आमचा नेता जो आहे ना, तो नेता पैसे भरून जर समजा 50 करोड 60 करोड या 70 करोड पैसे घातला, कुणाला घातला? त्याच पुढाऱ्यांना, त्यांच्याच कार्यकर्त्यांना. आणि तुम्हाला मतवून घेऊन आपली पैसे घर भरला, सगळं झालं. आणि उद्या सकाळी तो 70-80 करोड जर या 50 करोड जर खर्च केला, तो ह्या खानापूर तालुक्याचं कसं भलं करणार? या कुठल्या जिल्ह्याचं कसं भलं करणार? का कुठल्या देशाचं भलं करणार? ते पैसे त्याला द्यावेच लागणार ना. मग उलट फिरत येते. कुठून येते? वाळू जे विकतात, वाळू विकणाऱ्यांना पैसे दे. तुम्ही हे बघा, गावामध्ये 2 पक्ष करतो भांडतो, 3 पक्ष करतो भांडतो, या नादातच पडू नका की